तर ओम सारा मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला वाईचापूरला. कारण होतं थोडंसं का म्हणलं आता लवकर येऊ म्हणलं वाईचापूरहून. तेवढ्यात मुन्ना भाई दिसला शाळेत चालू आता. म्हणलं चालतं वाईचापूरला. मी बोललो आता काही हो मग मामाची तिकडे वडे खाऊन जायचे, पण मामाचीच हॉटेल बंद होती भाऊ. काय करणार मग, काय गेलो मग आता वाईचापूरलाच गेल्यावर भाऊ म्हणलं मग काय आता. मग आलो हवाई जहाजावर म्हणजे उड्डाण पुलावर आलो. उड्डाण पुलावरून खाली उतरायला लय मजा येते, म्हणजे लय मजा येते मित्रांनो. MIT कॉलेज आहे भाऊ, लय खतरनाक आहे. अशी चालत होती भाऊ गाडी, काय सांगा तुम्हाला. कामच केलं होतं आत्ता नवीन. त्या पंपवाल्याला म्हणलो आम्ही येताना तेल टाकतो, नाराज नको मित्रांनो. मसोबा चौकात जायच्या आधी गतिरोधक बघून घ्या, नाही तर तुम्ही यायच्या जोरात आणि जायचे लवकर बर का. त्याच्यामुळे ना गाडी हळू ठेवा. हा मित्रांनो, आमची इटा झाली बाई 19 फेब्रुवारी तयारी. तुमची इटा झाली का कमेंट मध्ये नक्की सांगा. आलो ना भाई दवाखान्यात. बघा भाऊ नयनला बोलिलो होतं म्हणे तुझं नाव सांग कुठलं आहे, गाव सांग कुठलं आहे. म्हणलं सांग भाऊ. तर आपलं नयन भाई म्हणे यार तुला सपोर्ट चांगला नाही भेटत भाई, सपोर्ट भेटला पाहिजे रे भावांनो, सपोर्ट करा रे भाऊ. मग आला नयनचा नंबर आला. डॉक्टर म्हणे दाखव कुठं काय झालं. ते बोट वरती करतोय. त्याला म्हणलं तुझी दाढ काढून घेतील ते बाबा, लक्ष ठेव. म्हणे डॉक्टरला माझी दाढ काढायची. डॉक्टर म्हणे बाळा तुला तू ट्रीटमेंट करावं लागेल, तुझी दाढ नाही काढते. मग डॉक्टरला बोललो आधी मेडिकल द्या, जर फरक पडला तर नाही काढायची, जर नाही पडला तर मग बघू ट्रीटमेंटचं. झालं बघ सगळं मेडिकल घेतलं आणि निघलो होतं घराघर. तर निघत नाही तर नयन म्हणे ऑफिस गाडी घे माग, ते गोळ्या कशा घ्यायच्या ते माहित नाही ना म्हणे आपल्याला. मग त्याला म्हणलं पळत जाईन लवकर आहे म्हणलं, काय सांगितलं पाय म्हणलं. मग तो आला, तो म्हणे सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे. मी म्हणलं बरोबर. घराघर निघत नाही तर मामाने आवाज दिला म्हणे इकडे आयला. म्हणलं मामा कुठं चालले बो. मामा म्हणे चाललं बो छत्रपती संभाजीनगरला, चालतो का. मी म्हणलं नाही 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 नाही. मग मामाला टाकलं बो गाडीवर. मामा म्हणे मला गंगापूर चौफुलीवर सोड. म्हणलं बरोबर मामा सोडतो म्हणलं बो. मग काय त्यांना सोडलं, निघलो वाईजापूरकर परत. मित्रांनो तुम्ही जर कधी वाईजापूरला आले तर साई प्रेम ज्यूस सेंटर आणि वडापाव सेंटरला नक्की भेट द्या. अरे बाप अशी क्वालिटी ना भाई, एकदा खाशाल तर रो याशाल बरं का. मित्रांनो येत्याक मग वडापाव खायला या ना, मग खाऊ ना संग. हा आम्ही बाकी शिकातो आले भाऊ खायचे नाही आणलं. म्हणलं चालव तो गाडी आता. आपण तर खाल्लं पण आपल्या गाडीला पण खाऊ घालावं लागेल ना. मग गेलो पंपावर, तिला पण खाऊ घातलं भाऊ. गाडीला खाऊ घातलं. म्हणलं चला आपल्या मित्राला भेट देऊ म्हणलं फालुदावाल्याला. मग काय गेलो त्याच्या घर. यात्या का मग खायला नका नका त्या नयन आणि तुमची पण दाढ दुखल भाऊ, कशाला माझ्या नावानं वरल वापी. खाल्लं बोई टबन. म्हणलं आता चला घरी नाही आपल्याला आहे ना आपलं काम आहे म्हणलं. तो आपल्याला जायचं होतं आगुरला आपल्या जोडीदार कर आपल्या दत्तळ्या आणायला. मग आणल्या. म्हणलं आता मामाची की मामाची नेऊन द्यावं लागेल भो. चला म्हणलं भो येऊ मामाची दत्तळी देऊन. मग काय मामाला लागत असेल म्हणलं. मग आपल्या नाना त्यांचे कांदे मित्रांनो, कसे कांदे आपल्या मामाचे बीडवरती कसे एकच नंबर आहे भाऊ, विषय का. दिली मामाची दत्तळी. मी म्हणलं चला आता घरी, नयनला सोडून जाऊ म्हणलं आपण घरी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसं झालं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ब्लॉगला चांगला सपोर्ट भेटू राहिला, असा सपोर्ट कायम राहू द्या. आणि लवकरच आपले 4K होणार इंस्टाग्रामवर, तर लवकरच्या लवकर फॉलो करा. आणि भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.